हॅलो माझ्या ब्युटिफुल मैत्रिणींनो, मी आहे भाग्यश्री आणि तुम्ही बघत आहात माझा हा नवीन चॅनल ज्याचं नाव आहे सोना. तर मैत्रिणींनो, 3-4 महिन्यापासूनच मी खरं तर शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे आणि तिथे मी माझे डान्सिंग किंवा सिंगिंगचे व्हिडिओ टाकत असते आणि तिथून मला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे ना की आत्ता माझे 100 सबस्क्रायबर झाले आहेत. आणि खरंच मला विश्वास होत नाही की तुम्ही इतका छान प्रतिसाद देत आहेत आणि एक सबस्क्राईब जेव्हा वाढतात ना नवीन यूट्यूबरसाठी ना ते खूप मोलाचे असतात. आणि जेव्हा मी सकाळी उठून बघायची ना आज वाढलेत का, आज सबस्क्राईब वाढलं आहे का, आणि जेव्हा वाढलेले दिसायचे ना तर खरंच खूप मस्त वाटायचं. आणि मी तसं तर 100 सबस्क्रायबर झालेत म्हणून सेलिब्रेशन पण करणार आहे. छोटासा केक वगैरे कापेल, असं मोठं काही सेलिब्रेशन नाही करणार आहे. आणि त्यानंतर विचार केला आता मी की लाँग व्हिडिओजही टाकावेत खरं तर. आणि म्हटलं चला आजपासून सुरुवात करावी, कारण दसरा दिवाळी ह्याच्यामध्ये इतका वेळ भेटलाच नव्हता. मग आज म्हटलं चला आज लाँग व्हिडिओची सुरुवात करावी, आपलं इंट्रोडक्शनही करावं. आणि आपल्या या चॅनलवर मी खरं तर हाऊसवाईफ असल्यामुळे तुम्हाला किचन रिलेटेड, ट्रॅव्हल्स, आपले डेलीज बघायला मिळतील. आणि म्हटलं आज बोर न करता तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करावी. तसं तर रेसिपी मी पूर्ण दाखवणार नाही आहे, पण म्हटलं चला तेवढ्याच गप्पाही मारून होतील. तर मिस्टरांना आज सेकंड सॅटरडे असल्यामुळे त्यांनी फिश आणली होती. राणी मच्छी त्यांना खूप आवडते आणि कोळंबी आवडते मला, त्यामुळे मग त्याने 2 मच्छी आणल्या होत्या. मग त्यांना लाल मसाल्यातलं कालवण जास्त आवडतं मच्छीचं. मग त्यांच्यासाठी थोडं कालवण केलं, माझ्यासाठी थोडं फिश फ्राय केली आणि कोळंबी मस्त सुक्की बनवली. थोडंसं त्याच वाटणातलं थोडं हे घेतलं, मसाला करूनच थोडं फ्राय केलं. आणि खरंच जेवण इतकं छान झालं होतं ना, कारण आम्ही दोघंच होतो आणि मुलगी आजीकडे गेल्यामुळे ना आम्ही दोघंच असतो आणि त्यामुळे मग कामही कमी असतं. कसं आहे ना, मुलं असले ना घरात की मग काही करू देत नाही आणि खरं तर मोबाईलही बघू देत नाही आपल्याला, त्यांचाच गोंधळ असतो. त्यामुळे म्हटलं चला आजपासून व्हिडिओची सुरुवात करावी. आणि मग त्यांनाही जेवण पटापट केलं आणि व्हिडिओजही बनवले. त्यांना पहिलं जेवायला दिलं, कारण तुम्ही म्हणाल तू एकटीच जेवते का, तर नाही, मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मग ते बोलले की मला आधी जेवण करू दे, त्यानंतर मग तू बनव. मग त्यांना जेवण दिलं आणि मग मीही पटकन जेवायला बसले, कारण मलाही खूप भूक लागली होती. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली, मी आत्ताच भाऊबीजेसाठी ऑनलाईन ड्रेस मागवला होता आणि चक्क त्यांनी मला साडी पाठवली. तर ठीक आहे, असं होतंच असतं. ते काही पहिल्यांदा झालं नाही, अशा गोष्टी घडतच असतात आणि ते मी नंतर रिटर्नही केलं. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.